बातमी कल्याणमधून आहे। कल्याणमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चिकन आणि मटणावर बंदी घालण्यात आली। नियमभंग जर केला तर पालिकेच्या वतीने कठोर कारवाईचा इशारा देखील नागरिकांना देण्यात आलाय। पालिकेच्या या निर्णयावर आता आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच भडकले। लोकांनी काय खावं यावर बंदी कशासाठी असा संतप्त सवाल आव्हाडांनी उपस्थित केला। तर त्या दिवशी चिकन मटणाची पार्टी ठेवा असं आवाहन देखील आव्हाडांनी केलेलं आहे। सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेतील नागरिकांना आपण असं आवाहन केलेलं आहे की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहे ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। त्याबाबत आपण महापालिकेतर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे। हजारो वर्षापासून माकडापासून जे आपण पुढे चालत आलो त्याच्यानंतर ते शेती अमुक तमुक काय खायचे पूर्वी माणसं ते ह्याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली आणि त्या दाताच्या रचनेवर तो तुम्हाला कळतं की मांसाहारी आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून गेला काय तमाशा लावलाय। मी तर विचार करतो एखादी पार्टी बिर्टी ठेवूया कुठेतरी कोंबडी मटण चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया काय काय तमाशा आहे। आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण मांस काय जे काय खायचं नाही। हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत। मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय। एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत, रस्त्यानं खड्डे पडलेले आहेत, पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे। रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी। आता का तसं केलं ते त्यांनाच तिथं माहिती। म्हणजे याच्यावर तुम्हाला मतदान मिळत असेल तर मग कदाचित त्या अनुषंगाने त्यांनी तिथं केलं असेल। म्हणजे एका बाजूला आपण जर बघितलं की शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्या बाबतीत तुम्ही काही करत नाही, युवा आत्महत्या करतोय, महिलांच्यावर अत्याचार होत आहे आणि सगळ्या समाजाच्या लोकांवर खऱ्या अर्थाने आज या सरकारच्या काळामध्ये अन्याय होतात। त्याच्यामध्ये हिंदू पण आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम पण आहे, त्यात ओबीसी पण आहे, त्यात मराठा पण आहे, पण त्या बाबतीत तुम्ही काही करणार नाही। फक्त जे आपण ज्याला म्हणतो दाखवण्याच्या गोष्टी की आम्ही हे बॅन केलं ते बॅन केलं त्याच्यावर आम्ही मतं मिळवली, हेच जर राजकारण पुढे चालणार असेल तर गरिबाचा फायदा याच्यातून कधीही होणार नाही। का त्यांनी आदेश काढला, कुठल्या आदेशाने काढला, कुठल्या अधिकारात काढला, कल्याण डोंबिवली कमिशनरने असा आदेश शेवटी कुठल्या कोड असतं, शेवटी महानगरपालिका चालवता नियम कायदे बघतो आपण, कुठल्या नियमांनी काढला, कोणी त्यांना निवेदन दिलं असं करायला हे वगैरे चेक करावं लागेल। कल्याण डोंबिवली काय झालं एकदा मला चेक करावं लागेल। चिकन आणि मटण का बंद केलंय ते पण त्यांनी बघायला पाहिजे ना। एखादा निर्णय झाला असा तर त्याच्यानी सामान्य जनतेला काय फरक पडत नाही। सामान्य जनतेने कुठल्या कॉमेंट्स केल्या नाही हे मला वाटतं 2 दिवसापासून झालेलं आहे, पण 2 दिवसांत कुठल्याही सामान्य जनतेने असं बोललं नाही की चिकन आणि मटण दुकानं का बंद ठेवतात। जे करतात महापालिका म्हणा किंवा प्रशासन करणार हे कोणासाठी करतात, नागरिकांसाठीच करतात ना। एक एवढ्या दिवसांचं जे शाकाहारीचं महत्त्व असतं, एक दिवस नाही खाल्लं तर काय होणार आहे। 15 ऑगस्टच्या दिवशी प्रत्येक जण खाणं पिणं या गोष्टीवर असतो आणि यावेळी आमचा धंदा हा चांगल्या प्रमाणात चाललेला असतो आणि विक्रीचा जेव्हा आम्ही पैसे कमवायचा दिवस असेल त्यावेळी जर ही बंदी आणली आणि आमच्यावर ही सक्ती लावली तर ही लोकशाही दिनामध्ये सक्ती लावण्याचं कारण काय आणि हा कोणत्या GR मध्ये आहे की हे GR मध्ये आहे तर त्याचा दाखवा की बाबा ही बंदी आहे म्हणून। हे गुजरातमध्ये असेल तर गोष्ट वेगळी आहे, हा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्र हा सर्वसाधारण लोक मांस मच्छी चिकन हा व्यवसाय करणारे खाणारे पिणारे लोक आहेत। आम्ही काय खावं आणि काय नाही खावं हे म्युन्सिपाल्टी किंवा महानगरपालिका आम्हाला सांगू शकत नाही, कारण ह्याच दिवसामध्ये आमचा धंदा चालतो आणि ह्या दिवसामध्ये त्यांनी नोटीस काढलेली आहे की तुम्ही दुकानं बंद ठेवा 15 ऑगस्टला। पण माझ्या मताने हा नोटीस काढलेली हा हुकूम नाही, तो ही हुकुमशाही आहे आणि आमच्या पोटावरती घाला घालण्याचा प्रयत्न महानगरपालिका या दिवसामध्ये करू इच्छिते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।